नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी मिसळ. तर मग बनवूया अस्सल कोल्हापुरी मिसळ. आधी मसाला तयार करून घेऊया. लागणारे साहित्य: आलं, किसलेला खोबरा, कांदा आणि तीळ. आता कढई गरम करून घेऊया. नंतर यात घालूया सुका खोबरा आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरा हलकासा भाजल्यानंतर यात घालूया तीळ. खोबरा आणि तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. याच कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. त्यात घालूया कांदा तुकडे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा. कांदा, खोबरा यांचं वाटण करून घेऊयात. कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर यात घालूया आलं लसूण पेस्ट. आता आपण यात घालूया मोड आलेली मटकी. त्याला छान प्रकारे परतून घेऊया. त्यात आपल्याला कटला लागेल एवढे पाणी घालायचे आहे, कारण कटला या पाण्यातच चव येते. याला छान प्रकारे ढवळून घ्यायचे आहे आणि कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे. शिट्टी हाय फ्लेमवर काढायची आहे. मटकी पण आपली छान वाफळून तयार झाली आहे. मिसळचा कट बनवण्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घालूयात. बनवण्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला घालायचे. त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा. छान प्रकारे असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. आपण जे वाटण तयार केलेले आहे ते यात घालूया. छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता यात घालूया कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरता मीठ. आता यात घालूया वाफवलेली मटकी. 10 मिनिटं शिजून घेऊया. सुंदर असा रंग आलेला आहे. आपण सर्व करूया.